सूरा मेरय मज्ज पमादठाना वेरमणि सिक्कापदं समाधियामि साधु साधु साधु। महाराजा सम्राट अशोक की जय। भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की जय। राजर्षि शाहू महाराज की जय। महात्मा ज्योतिराव फुले की जय। संत गाडगे महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भीम नमो बुद्धाय। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी आलेलो आहे नालासोपारा या ठिकाणी सुपारक बुद्ध स्तूप बघण्यासाठी। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी हे देखील छोटे छोटे स्तूप आहेत। अडीच हजार वर्षापूर्वी सम्राट अशोकाने या स्तूपाची निर्मिती केलेली आहे आणि या ठिकाणाहून इसवी सन पूर्व 8व्या शतकात हे एक फार मोठं व्यापारी केंद्र होते। यातून या ठिकाणी देश विदेशातून लोक व्यापार करण्यासाठी इथे यायची आणि याच ठिकाणाहून सम्राट अशोकाने आपल्या दोन्ही मुलांना बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी श्रीलंकेला पाठवले। ते हेच ठिकाण। इतिहासात अशी नोंद आहे की या ठिकाणी स्वतः ह्या स्तूपाला भगवान बुद्धांनी व्हिजिट दिलेले आहे अशी इतिहासामध्ये नोंद आहे। कुठले तुम्ही? आम्ही भांडूपवरून आलो। अच्छा, जय भीम। जय भीम। मी पनवेलहून आलोय। हां हां स्पेशली ब्लॉग्स बनवतो हां की हा सब्जेक्ट आहे म्हणून? नाही, मी ब्लॉग बनवतो, पण मी स्पेशली आपलं बुद्धिस्ट कल्चर आणि आंबेडकर राईट्सवरतीच मी ब्लॉग बनवतो। हां, माझं मनोहर कांबळे नाव आहे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे एक्सप्लोर विथ MK। खूप आनंद झाला की तुम्ही याच्यावर हां, यूट्यूबला थँक्यू। एक्सप्लोर विथ MK ईच्या ऐवजी X आहे। ओके ओके हां ओके हां अरे वा, थँक्यू व्हेरी मच। ओके 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 हां जरा चष्मा। अरे वा, काँग्रेट। मी तुम्हाला शेअर पण केलं। तू सांग ना, मला काहीतरी माहिती सांग ना। माहिती सांग ना। नाव बोल काय? हा, मारतो मला आता, पक्का मारून टाकेल। बोल काहीतरी बोल, तुझं नाव सांग, इथल्या जागेची। उत्कर्षा सुनीता आनंद ठोंबरे। मी मुंबईवरून आली आहे आणि मी बुद्धिस्ट आहे। इकडे आम्ही विहार बघायला आलोय आणि ट्रिपवर आलोय फिरायला। थँक्यू। बोल, तू तर सबस्क्राइब केलंस ना? तुम्ही काय सांगू शकाल? आम्ही इथे आलोय ना, हे म्हणजे 250 वर्षापूर्वीचे 2,500 वर्षापूर्वीचे जे आहे ना, ते म्हणजे आजकाल लोकांना माहिती नाही। इव्हन आम्हाला पण माहीत नव्हतं। आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्हाला पहिल्यांदा माहिती झालं आणि ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती व्हाव्या ह्या उद्देशाने मी सगळ्यांना सांगेल की या ठिकाणी या आणि भेट द्या। नक्कीच नक्कीच। आणि ह्याचं हे व्हायला पाहिजे। आपण आपला वारसा आपणच जपायला पाहिजे आणि अशा ठिकाणी सहकुटुंब जास्तीत जास्त जर आपण व्हिजिट दिली तर आपल्याला एक त्याचं इतिहासाचं महत्त्व कळेल। आपल्या येणाऱ्या पिढीलाही ॲक्च्युली आपला इतिहास काय आहे याची पूर्णपणे माहिती मिळेल।
आणि मला खूप आनंद झाला इथं आणलं. माझी लेक आणि जावयाने पहिल्यांदाच आणलं. मी मुंबईमध्ये 35-36 वर्ष काढले, अच्छा. पण फर्स्ट टाइम इथं आले मी. खूप आनंद झाला या गोष्टीचा. आणि तुम्ही लोक काम करतात त्याच्यावर हो, हो. खूप पण आनंद. मी आता ह्या प्लेसला फर्स्ट टाइम व्हिजिट केले, नाला सोपारा. आता मला इथे माहितीप्रमाणे मिळाल्याप्रमाणे मलाही माहिती नव्हतं की हा आपलं मुंबईमधलं असं पहिलं ठिकाण आहे जिथे गौतम बुद्धांनी स्वतः इथे असताना त्याने इथे ध्यान प्रार्थना करून इथे 10 दिवस काढलेत. आणि हे आपल्यापासून इतक्या दिवस म्हणजे माहिती नव्हतं. इव्हन माझ्या मम्मी पप्पांनाही माहिती नव्हतं, त्यामुळे आम्ही पण इतक्या दिवस ह्या सगळ्या गोष्टींपासून वंचित राहिलो. पण हे माझं असं म्हणणं आहे, जसं आम्ही आता या व्हिजिटला आलो, कृपया करून ह्या तुमच्या माध्यमातून प्रत्येक जण इथे यावं. ह्या सगळ्या झालेल्या थोडीशी त्याची व्यवस्थित देखरेख नाहीये, त्या देखरेखीकडे शासनानेही लक्ष द्यावं. आणि सर्वात प्रथम आपण एक बौद्ध आहोत, तर आपलं कर्तव्य आहे की आपण सगळ्यांनी मी मिळून शासनापेक्षा जास्त आपलं कर्तव्य की आपण याला व्हिजिट द्यावं. आपल्या मुलांना कळू द्यावं की मुलांनी ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, गौतम बुद्धांनी आपल्यासाठी काय केलंय आणि कोणते रस्ते आपल्याला दाखवले. त्यांनी सांगितलेले मार्ग आपण त्यांना सांगतो, पण त्यांनी दाखवलेले रस्ते आपण त्यांना दाखवत नाही. त्यांचं असलेले अस्तित्व आपण त्यांना जाणून देत नाही. लहान मुलांची बुद्धी फक्त एवढीच असते की सांगितल्यावर कळतं, बस एवढंच. पण जेव्हा ते बघतात, आता आपण महाराजांचे जसे गड किल्ले राज्य बघतो आणि जे मुलं बघतात तेव्हा मुलांमध्ये सळसळतं, रक्त उठतं. त्या पद्धतीनेच आपण आपल्या लेण्या जेव्हा मुलांना दाखवणार तेव्हा त्यांना ती रिॲक्ट होणार की बाबा हे ॲक्च्युअलमध्ये काय आहे. मंदिरं दिसतात तेव्हा मुलांना कळतं की अरे हे गौतम यांचं म्हणजे हे अमुक देवाचं मंदिर आहे, तमुक देवाचं मंदिर आहे. मग तुम्ही आपल्या लेण्या फक्त मुलांना पुस्तकी वाचून समजणार नाही. आई वडिलांनी थोडासा वेळ काढून प्रत्येक मुलाला अशा काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी का होईना, 1 दिवसाची ट्रिप आहे मुंबईसाठी. मुंबईकरांनो प्लीज मी बोलेल की मी आता 27 इयर्स आहे आणि मला माहिती नव्हतं की मुंबईमध्ये इतकं सुंदर गौतम बुद्धांचे अस्तित्व लागलेले जागा आपल्याला बघायला मिळेल. मला वाटलं नव्हतं आणि आज आपण ते बघतोय. पण तुम्ही पण कृपया करून तुमच्या मुलांना एवढ्या वर्ष लांब नका ठेवू आणि कृपया करून प्लीज याला व्हिजिट द्या. आणि आपलं कर्तव्य आपल्याला हे वाचवायचं आहे आणि अजून कित्येकी पिढ्या हे असंच राहिलं पाहिजे, हे शासनाकडनं करून घ्यायचंय. नक्कीच. थँक्यू. खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल जय भीम. प्रत्यक्ष भगवान बुद्धांशी भेट झाली, त्यांनी अनुयायी झाले आणि तिथून आल्यानंतर जे व्यापारी आपले सुपारीक नावाचे होते त्यांनी इथं येऊन त्या काळामध्ये चंदनाचं बुद्ध विहार आणि हा स्तूप बांधला. आणि आपल्या बौद्ध म्हणून आपण जे आहोत, आता बौद्ध म्हणून आपण ह्या जो वारसा आपल्याला जे सम्राट अशोकांनी 84,000 स्तूप बांधले, शिलालेख लिहिले, ह्या स्तूपाच्या माध्यमातूनच खरं म्हणजे बुद्ध धर्म आज 2,500 वर्षाच्या नंतर तो आपल्याला अस्तित्वात राहिला आणि तो जिवंत आहे. जिवंत त्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. तर बंधूंनो, आपली जबाबदारी आहे, जर हे ऐतिहासिक पुरावे नष्ट झाले तर येणाऱ्या काही हजार वर्षाच्या नंतर किंवा काही शतकाच्या नंतर बुद्ध म्हणून एक धर्म होता याची लोकांना जाणीव राहणार नाही. तर जी बुद्ध धर्माची जे अस्तित्व आहे, जे ऐतिहासिक वारसा आहे, तो आपण जपला पाहिजे. आपला जो इतिहास आहे या इतिहासाचं जतन होणार. मित्रांनो, आपल्याला सांगू इच्छितो, सम्राट अशोक यांचे मुलगा आणि मुलगी जेव्हा श्रीलंकेला गेलेले, तर याच ठिकाणून ते श्रीलंकेला त्यांचे जे प्रवास झालेला, याच ठिकाणून त्यांचा प्रवास झालेला आहे असे माझ्या माहितीप्रमाणे मला माहिती मिळालेली आहे. तर मी आपल्याला सांगू इच्छितो, सम्राट अशोक ज्यांनी 84,000 स्तूप बनवलेले, त्यांनी त्यांच्या मुलांना जेव्हा धम्मप्रचार, आज आपण बघतो की पूर्ण जगामध्ये युद्ध नको बुद्ध हवा, आज आपण बघतो जगामध्ये एक युद्धाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि कुठेतरी जगामध्ये असं वातावरण झालेलं आहे की आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा. आणि ते बुद्ध या धर्तीवरती आलेले आहेत. माझी आहे आणि ती जबाबदारी म्हणजे मी, माझा परिवार, माझं संघटन, माझे नातेवाईक यांना घेऊन इथे येणार आणि या जतनाला, वारशाला पुढे नेण्याचं काम करणार. असं आपण सर्वांनी केलं पाहिजे. मी एवढंच बोलतो आणि ते सांगतो. सर, आपण जे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मी खूप खूप आभार मानतो. सर, आपलं नाव काय बोलला? माझं मनोहर कांबळे. मनोहर कांबळे सर, आपल्याला क्रांतिकारी जय भीम. जय भीम. जय भीम. खूप छान माहिती दिल्याबद्दल मी माझ्या कुटुंबाच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानतो. सबस्क्राईब करा.
ओके एक्सप्लोर विथ MK. हां एक्सप्लोर विथ MK. अन्न खाणं असू दे, भिक्खू लोकांची काही भांडी असू देत, तर या ठिकाणी ते उत्खननामध्ये सापडलं होतं. असंच जर का तुम्ही गेलात तर जवळजवळ तुम्हाला भुलगाव, डोंगरी, अगदी अर्नाळापर्यंत तुम्हाला शिलालेख आणि शिल्पलेख सापडतील, ज्याचं आज कन्व्हर्जन जे आहे ते हिंदू धर्माच्या देवी देवतांमध्ये. उत्खनन अजून बाकी आहे, ते करायचं. तर हे सगळं जे होतं, हे सगळं जे आहे ते तिथून हे पहिला इथे होतं, हे स्तूपाच्या ह्या कॉर्नरला होतं. हा स्तूप असा नव्हता, ठीक आहे. या ज्या मूर्त्या वगैरे ज्या होत्या त्या इथे होत्या. हा संपूर्ण जो भाग आहे तिथे होता. हे संपूर्ण जे आहे ते खोदकाम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा ढीग उभा केलेला आहे. अच्छा असं आहे का? ठीक आहे. आता जर त्याची दोन विषयावरती बघतील तर मी तुम्हाला सांगेल कशा पद्धतीच्या विषया होत्या, काय होत्या, कशा पद्धतीची रचना होती. हे सगळं काहीच नव्हतं. हे 2018च्या नंतर पाठपुरावा केल्यानंतर शतकोत्तर रौप्य महोत्सव समिती आहे इथे आणि इथली स्तूपाची कमिटी देखील आहे. त्यांनी जो काही पाठपुरावा केला शासनातर्फे, जो काही फंड आला होता त्या फंडामधूनच या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. वाराणसीला मंत्र्यांना भेटण्यापासून ते सगळ्या लोकांना भेटण्यापासून 2018पासूनचा पाठपुरावा आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. तर त्याच्यानंतर हा झालेला हा विकास आहे. हा कठडा वगैरे काहीच नव्हता. ह्या इथून संपूर्णची पावसामध्ये मातीशी झळकायची. तर इथे जर का तुम्ही आलात, इथे समोरच या ज्या विटा आहेत, या विटांची रचना अशी आहे की 6x6 इंच अशा पद्धतीची रचना आहे. नाही कुठलं चॅनल? एक्सप्लोर विथ MK. यू स्टार्ट. मग हे करू. सर जय भीम. मी आज नालासोपारा या ऐतिहासिक आणि पवित्र वास्तूसाठी इथे आलेलो आहे. तर या वास्तूबद्दलची जी काही माहिती आहे ती आपण आमच्या व्ह्युअर्सना कळावी, याबद्दल आपण आपले मनोगत व्यक्त करा. मराठी हिंदी काय झालं? मराठी. सर्वप्रथम मी एक्सप्लोर विथ MK विथ MK ह्या चॅनलचं धन्यवाद देत आहे की ह्या स्तूपाला हे ते कव्हरेज देत आहे, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. ही जी जागा आहे नालासोपारा, भारताचा जर नकाशा बघितला तर पश्चिम तटावरती, भारताच्या पश्चिम तटावरती 2500 वर्षापूर्वी केवळ 2च बेट होती. एक होतं शुपारक आणि एक होतं भरूकच्छ. शुपारक म्हणजे नालासोपारा, सुपार, आणि भरूकच्छ म्हणजे भरूच. आजचं जे भरूच आहे हे ह्या पश्चिम तटावरती हे 2च बेटं होती. आणि ह्या 2 पोर्टवरून, ह्या 2 जे हे होते बंदर होते, ह्या बंदरगावावरूनच विश्वव्यापार चालायचा, संपूर्ण जगामध्ये व्यापार चालायचा. या भारतामधून जे जे काही रेशम, हस्तिदंत, मसाले हे जे निर्माण व्हायचं हे संपूर्ण जगामध्ये डिस्ट्रीब्यूट व्हायचं. आणि तिथनं आलेला जो माल आहे, जगातला जो माल आहे तो ज्यावेळेस नालासोपारामध्ये यायचा, शुपारक बंदरावर यायचा, तो भारतामध्ये डिस्ट्रीब्यूट व्हायचा. आणि असा हा भारतात डिस्ट्रीब्यूट होण्याचा कार्यक्रम हा चालू होता. हे आंतरराष्ट्रीय बंदरगाह होतं नाला पश्चिम तटावरती. आणि ह्या बंदरावरती, ह्या आंतरराष्ट्रीय बंदरावरती इथे एक व्यापारी होता आणि त्या व्यापाऱ्याचं नाव पुण्य. आणि हा पुण्य जो आहे हा इथं व्यापार करायचा. हा पुण्य एकदा हा संपूर्ण जो माल बाहेरून देशात आला तो माल जो गाड्यांमध्ये टाकून, बैलगाड्यांमध्ये टाकून तो विक्रीला जातो. आणि विक्रीला जात असताना तो तो श्रावस्तीला जातो. म्हणजे श्रावस्तीपर्यंत हे लोक माल वगैरे पोचवायचा, हा जो माल आहे. आणि तिकडे तो माल घ्यायचा, तो इथे आणून तो इंटरनॅशनल लेवलला पाठवायचा. असा श्रावस्तीपर्यंत गेला असता हा जो पुण्य आहे, ह्या पुण्याला एकदा एका झाडाखाली, एका वृक्षाखाली एक हे बसले आहेत, एक महामानव बसलेले आहेत. आणि त्याच्या बाजूला बरेच लोक बसले आहेत, त्यांचे शिष्य बसले आहेत. ते त्यांना प्रवचन देत आहेत. आणि ते प्रवचन ऐकून त्या जो प्रवचनकार आहे त्याच्या तोंडावरचं तेज आहे, जे लोक बसले आहेत त्यांच्या तोंडावरचं तेज आहे, जी शांतता आहे, त्यांच्यावर चिंताच नाही आहे, हे बघून तो आकर्षित होतो. हा व्यापारी आकर्षित होतो आणि तिथे बसून राहतो. बसून राहिल्यानंतर तो जाऊन त्या महापुरुषाला प्रश्न विचारतो की काय मी तुमच्या ह्या जो ग्रुप आहे, हा जो संघ आहे, की याच्यात मी येऊ शकू का? मला तुम्ही सामील करून घेता का? आणि ते महापुरुष दुसरं कोणी नसून तथागत भगवान गौतम बुद्ध आहे. आणि ज्यावेळेस त्यांचं तो संभाषण होतं त्यावेळेस तथागत भगवान बुद्ध त्यांना म्हणतात की तू एक व्यापारी आहेस, तुला बरं वाटलं म्हणून तू इथे आलेला आहेस, तू काही दिवस थांब आणि तू आपल्या व्यापाराला निघून जा.
पण तो ऐकत नाही. तो बराच दिवस त्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या सानिध्यात राहतो आणि तथागत भगवान गौतम बुद्धाला समजतं की याला खऱ्या अर्थाने याला मुक्तीचा मार्ग पाहिजे आणि भगवान गौतम बुद्ध त्याला परिवर्तन देतात, त्याला दीक्षा देतात आणि त्याचे ट्रेनिंग सुरू होते आणि त्यांनी बरेच तपश्चर्या, उपासना, विपश्यना वगैरे केल्यानंतर तो तयार होतो आणि मग तो म्हणतो की तथागत आता मला माझ्या गावी जाऊ द्या, मला इथून आता माझ्या गावच्या लोकांना जाऊन हा मार्ग समजावायचा आहे. तथागत बुद्ध म्हणतात तू तुझ्या जे गावाला गेले तिथे लोकांना हा मार्ग माहीत नाही, हा मुक्तीचा मार्ग माहितीच नाही. तिथे गेल्यानंतर तुला मारतील, तुला दगडाने मारतील, तुला ते म्हणजे दगडाने जरी मारलं तरी मी त्यांना क्षमा करेल, त्यांना तो मार्ग समजावून सांगेल. तथागत शेवटी म्हणतात की तुला जर त्यांनी तीक्ष्ण हत्याराने जर तुझ्यावर हल्ला केला, तुला मारून टाकण्याचा प्रयत्न केला तरी तो म्हणतात तरी मी त्यांना क्षमा करेल, तरी त्यांचं मंगलच हो अशी याचना करेल आणि ते माझ्या मुक्तीसाठी ते कारणीभूत होणार आहे, त्यांचं मंगल हो असं मी त्यांना आशीर्वादित करेन. तेव्हा तथागत बुद्धांना समजतं की हा माणूस खऱ्या अर्थाने मुक्त झालेला आहे. तथागत भगवान गौतम त्याला परवानगी देतात की तू तुझ्या गावी जा. ज्यावेळेस भदंत पुण्य इथे येतात, नालासोपाऱ्यात येतात, त्यावेळेस त्यांचे जे काही नातेवाईक आहेत, चिल्ल पुण्य त्यांचा छोटा भाऊ आहे, हा चिल्ल पुण्य जो आहे हा आणि ते सगळे जे नातेवाईक आहेत ते सर्व मिळून इथे मँगलोर नावाचं एक मँगलोर आपलं हे आहे, गोव्याच्या खाली मँगलोर आहे, त्या मँगलोरमध्ये चंदनाची लाकडं मिळत होती आणि ती चंदनाची लाकडं हे लोक समुद्रमार्गाने घेऊन येतात आणि इथे एक चंदनाचा विहार बांधलेला आहे आणि त्या चंदनाच्या विहाराचं उद्घाटनासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांना पाचारण केलेलं आहे आणि त्या चंदनाच्या विहाराच्या उद्घाटनासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या 500 शिष्यांबरोबर नालासोपारा म्हणजे सोपाराच्या ह्या परिसरामध्ये जवळजवळ 7 दिवस तिथं राहिलेले आणि हे 7 दिवस तिथं राहिलेत ते त्याचं उद्घाटन केलं, त्या चंदनाच्या विहाराचं उद्घाटन केलेलं आहे. आणि ज्यावेळेस तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यावेळेस वापस जायला निघतात ते म्हणतात की मला आता मला श्रावस्तीला, कुशीनगरला माझ्या ठिकाणी मला वापस जायचं आहे. त्यावेळेस इथले जे व्यापारी आहेत ते म्हणतात की तथागत तुम्ही इथं राहिला, 7 दिवस राहिले, तुमची आठवण काय? आणि म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांचं जो भिक्षापात्र होतं ते मातीचं भिक्षापात्र त्या व्यापाऱ्यांच्या हातात देतात की हे माझ्याकडनं तुम्हाला एक आठवण म्हणून दिलेलं आहे. आणि ते भिक्षापात्र जे आहे त्याच्यानंतर 250 वर्षानंतर ज्यावेळेस 200-250 वर्षानंतर ज्यावेळेस अशोक सम्राटांना हे सगळं माहीत पडतं की तथागत भगवान गौतम बुद्धाचे पदस्पर्श झालेले आहेत, हे भगवान गौतम बुद्धांनी इथे बऱ्याच जणांना शिष्य केलेलं आहे. इथं जवळच एक 80 योजनवरती एक टेकडी आहे, तिथे एक ब्राह्मण आपल्या जवळ 200-300 लोक शिष्यांबरोबर राहत होता. तथागत भगवान गौतम बुद्धाचा त्याचा संवाद झालेला आहे, त्या संवादानंतर तो प्रभावित होतो आणि तोही संघामध्ये येतो. असे इथे बऱ्याच घटना ह्या नालासोपाऱ्यात झालेल्या आहेत. आणि जर तथागत बुद्ध निघायला जातं त्यावेळेस ते भिक्षापात्र त्यांना दिलं जातं, ते मातीचं भिक्षापात्र दिलं जातं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो स्तूप आहे हा तथागत भगवान गौतम बुद्धाच्या आस्थेसाठी, तथागत भगवान गौतम बुद्धाच्या चिवरासाठी बांधलेला नसून त्या जे तुकडे आहेत त्या भिक्षापात्राच्या तुकड्यासाठी हा स्तूप बांधलेला आहे. आणि हा स्तूप त्याच्यानंतर जीर्ण होतो, प्रतिक्रांती ज्यावेळेस होते त्यावेळेस हा स्तूपात तोडफोड होतो. हे 45 एकरमध्ये हा स्तूप आहे, त्यापेक्षाही जास्त एकरमध्ये हा स्तूप आहे, त्याचं मोडतोड होती, हा स्तूप पडझडीत होतो. आणि 1881 डिसेंबर 1881 भारतामध्ये आपल्या मुंबईमध्ये मुंबई गॅजेटियर नावाचा पेपर चालतो, जसा आज आपल्याला टाइम्स ऑफ इंडिया चालतो, त्यावेळेस बॉम्बे गॅजेटियर चालायचा. आणि त्या बॉम्बे गॅजेटियरचा जो एडिटर आहे तो जेम्स नावाचा आहे. त्या जेम्स नावाचा एडिटर आहे, त्यांनी तो काय करतो, जेम्स नावाचा एडिटर ह्या स्तूपाचा एक स्केच तयार करतो, हाताने एक स्केच तयार करतो. आणि त्यावेळेस काठियावाड गुजरातमध्ये एक पंडित भगवानलाल इंद्रजी नावाचा एक गुजराती आहे. आणि त्या गुजराती माणसाला जुने नाणे, जुने बंदरं, जुन्या वास्तू, जुने किल्ले, जुन्या बौद्ध साहित्य, जुन्या बौद्ध ज्या वस्तू आहेत याची फार आवड निर्माण होते. आणि ती इतकी आवड निर्माण होते त्याला की ब्रिटिशांना सुद्धा समजते की हा माणसाला बौद्ध इतिहासामुळे, बौद्धांच्या जे काही खुणा आहेत, बौद्धांचे जे काही शिल्प आहेत, बौद्धांचे याच्याबद्दल याला चांगली माहिती आलेली आहे. आणि म्हणून तो एवढा प्रसिद्ध होतो की हा जेम्स जो आहे बॉम्बे गॅजेटियरचा, त्याला ते एक पत्र पाठवतो की ठाणे जिल्ह्यामध्ये अशी एक जागा आहे आणि हा असा स्केचचं एक वास्तू तिथं आहे. ते स्केच बघितल्याच भगवान इंद्रजी म्हणतो की ही वास्तू वगैरे, किल्ला वगैरे काही नसून हा एक बुद्धस्तूप आहे. आणि डिसेंबर 1881 जेम्स आणि पंडित भगवानलाल इंद्रजी ह्या ठिकाणी येतात आणि ते तय होतं त्याचं की हा स्तूपच आहे, हे स्तूप आहे, त्याने नक्की होतात. आणि नंतर पुन्हा नंतर एप्रिलच्या महिन्याला ईस्टरचा महिना असतो, त्या ईस्टरच्या महिन्यामध्ये ते एप्रिलच्या महिन्यामध्ये 7 एप्रिलपासून 10 एप्रिलपर्यंत इथं खोदकाम होतं. आणि ह्या खोदकामामध्ये
त्यांचे लोक घेऊन येतात. इथं खोदकाम होतं, उत्खनन होतं आणि त्या उत्खननामध्ये इथे 21 फूट ह्या स्तूपाच्या मध्यभागी 21 फूट खाली खोल खड्डा केला जातो आणि त्याला म्हणजे भगवान बिर्जीला कल्पना असते की कुठं काय शोधायचं आणि तो 21 फूट ज्यावेळेस तो खड्डा करतात जमीन याच्यामध्ये त्या स्तूपामध्ये त्यावेळेस त्यांना एक दगडी पेटी मिळते. त्या दगडी पेटीचा फोटो आणि ते तुम्हाला मी देतो. ती दगडी पेटी मिळते आणि त्या दगडी पेटीमध्ये एक 2.5 फुटाची कळशी मिळते, तांब्याची कळशी मिळते आणि त्या तांब्याच्या कळशीमध्ये जवळजवळ 200 फुलं आहेत, सोन्याचे फुलं आहेत. त्याच्यामध्ये एक चांदीची कळशी मिळते आणि असं करत करत जवळजवळ 7-8 त्याच्यामध्ये त्या चांदीच्या कळशीच्या बाहेर जे 8 बुद्ध आहेत, विपश्यी बुद्ध, कुकुच्च बुद्ध, शाक्य बुद्ध, मैत्रेय बुद्ध, या 8 बुद्धांच्या मूर्त्या त्याच्यावरती ब्रॉन्झच्या मूर्त्या आहेत आणि त्याच्यामध्येच एक सोन्याचं एक पत्रक आहे आणि त्या सोन्याच्या पत्र्यावरती तथागत भगवान गौतम बुद्धांचं छायाचित्र आहे, एक इम्प्रेशन आहे आणि ते इथे त्याच्यामधून निघालेलं आहे आणि ते सगळं ते त्याच्यानंतर अजून ती कळशीमध्ये अजून द्या, त्याच्यामध्ये दुसरी एक कळशी आहे आणि सगळ्यात करत एक छोटीशी आतमध्ये एक सोन्याची कळशी आहे आणि त्या सोन्याच्या कळशीमध्ये त्याचा फोटो तुम्हाला देतो मी. त्या सोन्याच्या कळशीमध्ये त्या तुटलेल्या भिक्षापात्राचे तुकडे आहेत आणि त्या तुटलेल्या तथागतांच्या भिक्षापात्राच्या तुकड्यासाठी हा स्तूप बांधलेला आहे आणि हे सर्व जे तुम्हाला जे सांगितलं आहे हे आपल्याला एशियाटिक सोसायटीमध्ये तुम्हाला दिसेल. म्हणजे तिथे ते सगळं ठेवलेलं आहे. त्याचे फोटोज माझ्याकडे आहेत. ते सोन्याचे फुलं आहेत, त्या ज्या मूर्त्या आहेत, त्या ज्या कळशा आहेत, जे वेसल्स आहेत त्याचे फोटो आहेत आणि याचं सुंदर असं ते हे केलेलं आहे आणि ते तुम्हाला एशियाटिक सोसायटीमध्ये. आणि त्याचबरोबर ह्या नालासोपाऱ्यामध्ये ह्या सगळं हे ज्यावेळेस हा स्तूप बांधलेला आहे त्यावेळेस सम्राट अशोकांचा 8वा आणि 9वा शिलालेख नालासोपाऱ्यात सापडलेला आहे. इथून भुईगाव नावाचं गाव आहे, त्या भुईगावामध्ये 8वा शिलालेख सापडलेला आहे आणि गास नावाचं गाव आहे, एका तलावामध्ये 9वा शिलालेख सापडलेला आहे आणि त्या शिलालेखावरती सम्राट अशोक निर्देश देतात की मी धम्मयात्रेसाठी जाणार आहे. पूर्वीचे सम्राट लोक 10 वर्ष झाल्यानंतर म्हणजे त्यांच्या काय म्हणतात ते राज्याभिषेकानंतर 10 वर्षानंतर ते धम्मयात्रेला जातात. 10 वर्ष माझे पूर्ण झालेले आहेत, मी धम्मयात्रेला जाणार आहे. पण मी धम्मयात्रेला जात असताना पूर्वी जे सम्राट लोक बाया घेऊन वाजणारे वाजवंत्री घेऊन किंवा शिकार करण्याचं साधन घेऊन जायचे, मी तसं काही करणार नाही. मी जाताना जे श्रमण आहेत, जे ब्राह्मण आहेत, जे भिक्षू आहेत, रस्त्याने चालणाऱ्या सर्व भिक्षूंचं, सर्व जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना समस्या काय, त्यांच्या समस्या दूर करण्याचं काम करेन आणि मी आता जी धम्मयात्रा चाललेली आहे मी जाणार आहे बुद्ध गयेला, असं त्या 9व्या शिलालेखात दिलेले. आणि 8व्या शिलालेखात तथागत बुद्धांचे सम्राट अशोक लिहितात की आपले जे लोक आहेत त्यावेळेस बघा, आपली जी लोक आहेत ती मुलगा झाला, मुंज झालं, लग्न झालं, ह्या कार्यामध्ये निष्कारण असा खर्च करतात, असा विभत्स असा खर्च करतात, घाणेरडा खर्च करतात आणि खास करून आमच्या महिला आहेत त्या खर्च करतात. त्याच्यामध्ये एक शब्द वापरला आहे की घाणेरडा खर्च करतात, म्हणजे त्या काही ज्या काय त्यावेळेस विधी असतील तसं न करता ह्या जो खर्च आहे हा फलदायी नाही आहे. हे जे खर्च करता तुम्ही हा खर्च फलदायी नाही, त्यापेक्षा तुम्ही धम्मदान करा, धम्मदान करायला शिका. धम्मपारमिता म्हणजे दानपारमितेचं हे करा. दानपारमिता जर तुम्ही केली तर तुम्ही ह्या आयुष्यामध्ये आणि पुढच्याही तुम्ही मेल्यानंतरही तुमचा फलदायीच ठरतो, असं धम्मदान करा, असं त्या 8व्या शिलालेखात आहे. आणि हे शिलालेख आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ते ठेवलेले आहेत. ते दोन्ही शिलालेख आहेत. आणि त्याचबरोबर आम्हाला सम्राट अशोकांचे 3ऱ्या-4थ्या शतकातले नकाशे सापडलेले आहेत, मॅप्स आहेत. ब्रिटिश लोकांनी त्यांचे मॅप्स हे केलेले आहेत, मॅपची ड्रॉइंग केलेली आहे. त्या संपूर्ण नकाशावरती केवळ पश्चिम तटावर एकच नाव आहे आणि ते म्हणजे सोपारा. ते नकाशे पुस्तक माझ्याकडे आहे, कलकत्त्यावरून पब्लिश झालेलं. त्याच्यात पश्चिम तटावर एकच नाव आहे, मुंबई वगैरे काहीच नाही, केवळ सोपारा हे नाव आहे. इतकं महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि जे भदंत पुण्य आहेत ते भदंत नसून ते पुढे गेल्यानंतर ते अरहंत होतात, ते अरहंत पुण्य होतं. आणि ह्या नालासोपाऱ्यामध्ये एकच अरहंत नाही आहे, नालासोपाऱ्याच्या ह्या भूमीने 2 अरहंत दिलेले आहेत. एक अरहंत पुण्य आणि एक अरहंत बाहुदारुचर्या नावाचा एक व्यक्ती इथे हा समुद्रकिनारा असल्यामुळे बोटीने प्रवास करत असतात आणि त्यांची ती बोट बुडते आणि बोट बुडाल्यानंतर ते एका लाकडाच्या सहाय्याने तो ह्या नालासोपाऱ्याच्या किनाऱ्यावरती लागतो आणि त्या किनाऱ्यावरती लागल्यानंतर त्याचे त्या समुद्रात किती दिवस होते माहितीच नाही. त्यामुळे त्याचे संपूर्ण कपडे वगैरे शेवाळ लागून ते संपूर्ण कपडे फाटून गेलेले असतात. त्याच्या अंगावर फक्त शेवाळ असतं आणि त्याला म्हणजे लाज त्याची राखण्यासाठी, शरीराची लाज, हे झाडाचा जो साल असते, झाडाची साल असते ना, दारू म्हणजे झाड, त्या झाडाची जी साल आहे ती अंगाला गुंडाळतो आणि तसं तो ह्या लोकांमध्ये येतो, नालासोपाऱ्याच्या लोकांमध्ये. तेव्हा ते झाडाची साल गुंडाळलेला हा कोण पुरुष आहे, महापुरुष असेल, लोक त्याला मान द्यायला लागतात आणि तो स्वतः पण साधना करायला लागतो. 8 साधनांमध्ये तो पारंगत होतो
अटीसाधनांमध्ये पारंगत झालेला हा माणूस, त्याला असं वाटायला लागतं की मी मुक्त झालेलो आहे. पण कोणीतरी त्याला सांगतो तू अजून मुक्त नाही आहेस, तुला अजून अटॅचमेंट आहे, तुला अजून आशा आहे, तुला अजून तुझ्यामध्ये संयम नाही आहे, तुला अजून राग येतो, तू अजून मुक्त नाही आहेस. जर ह्या विश्वामध्ये कोणी जर मुक्त असेल तर ते फक्त तथागत भगवान गौतम बुद्ध. आणि मग ते विचारतो भगवान गौतम बुद्ध कुठे मिळतील, तर ते सांगतात भगवान गौतम बुद्ध आता बिहारमध्ये कुशीनगरमध्ये आहेत, याला श्रावस्तीमध्ये आहेत. आणि तो इथून चालत चालत श्रावस्तीला जायला निघतो. कोण? हा जो ग्रस्त आहे बाहू दाऊडचर्या, तो इथून निघतो. आणि ज्यावेळेस तिथं जातो तिथे त्या तथागत भगवान गौतम बुद्धांचं हे चालू असतं, वर्षावासाचा कार्यक्रम चालू असतो. तर ते तिथं नसतात, ज्या ठिकाणी त्याचं विहार असतं तिथं भगवान गौतम तिथं नसतात, ते भिक्षाटनासाठी गेलेले असतात. भिक्षाटनासाठी गेलेले असताना तो विचारतो की मला वेळ नाही आहे, भिक्षाटनासाठी कुठे गेलेले त्या लोकांना विचारते. म्हणजे ह्या गावात गेलेले. तो त्या गावाच्या दिशेने जातो आणि तिथे गेल्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध रस्त्यातच भेटतात. तर त्या भगवान गौतम बुद्धाला म्हणतात की तुम्हाला मुक्तीचा मार्ग, तुम्ही मुक्त झालात, मलाही मुक्तीचा मार्ग द्या. तर भगवान गौतम बुद्ध म्हणतात आपण विहारात जाऊ, बसू, तू इतक्या लांबून आलेला आहेस, तू तिथं आपण जाऊन बसू आणि मग तुला मुक्तीचा मार्ग मी देतो. तर तो बहु दारूचर्या जो आहे तो पण फार हुशार असतो. तो तथागत भगवान गौतम बुद्धांना प्रतिप्रश्न करतो आणि प्रतिप्रश्न असा करतो की मी इतक्या लांबून चालू आलेला आहे, त्या विहारापर्यंत जाईपर्यंत मी जिवंत राहील का हे तुम्ही सांगू शकता का? किंवा तुम्ही त्या विहारापर्यंत जाऊ शकता, तुम्ही जिवंत राहू शकता हे तुम्हाला सांगू शकता का तुम्ही? किंवा माझ्यामध्ये जी श्रद्धा निर्माण झालेली आहे ती श्रद्धा तिथपर्यंत टिकेल का हे तुम्ही मला सांगू शकत नाही. तर आता ह्या क्षणाला ह्या तिन्ही गोष्टी आहेत. त्या तथागत भगवान गौतम आपल्या बौद्ध नेत्रांनी बघतात का खरंच याचं जीवन जास्त नाही, हा लवकरच मरणार आहे हे त्यांना माहीत. तिथेच त्यांना संधी हे देतात, त्यांना उपदेश करतात. आणि तो उपदेश केल्यानंतर त्याला आठ ध्यानाचा तो साधन केलेला असतो. त्या माणसाने बरेच ध्यान केलं, तप केलं असो. त्या रस्त्याच्याच बाजूला बसतो, तप करायला सुरुवात करतो, विपश्यना करायला सुरुवात करतो आणि तिथेच आनंद होतो. तर सर्वात कमी काळात जर कोणी आनंद झाला असेल तर बाहू दारूचर्या हा भिक्षू आहे. असे दोन अरहंत नालासोपाऱ्याने ह्या विश्वाला दिलेले आहेत. असे नालासोपारा इतकं ठिकाण. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की ह्याच नालासोपाऱ्यावरून महान सम्राट अशोकांचा पुत्र महामहिंद त्याला म्हणतात, श्रीलंकेत त्याला महामहिंद म्हणतात, त्याला महेंद्र म्हणत नाही. महामहिंद श्रीलंकेला जातात आणि तिथून त्याचा धम्माचा प्रसार ते करतात आणि ते अरहंत होतात. आणि त्याचबरोबर सम्राट अशोकांची जी पुत्री संघमित्रा ती ह्याच नालासोपाऱ्यावरून पिंपळ वृक्ष घेऊन इथंच बोटीमध्ये बसून ते संपूर्ण श्रीलंका, जावा, सुमात्राला धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी गेलेले आहेत. असं इतकं हे महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि ह्या महत्त्वाच्या ठिकाणाला सरकारची जी भूमिका आहे ती अशी उदासीन वाटते. पण नालासोपाऱ्याची जी लोकं आहेत आणि आसपासची लोकं आहेत त्यांनी त्याचं संगोपन करण्या किंवा संवर्धन करण्यासाठी भरपूर प्रयत्न आहेत. तर त्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की, आणि सर्वात महत्त्वाचं विसरूनच गेलो, ते समोर तुम्हाला जे आंब्याचं झाड दिसतं त्या आंब्याच्या झाडाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन बसायचे. म्हणजे आमचे मार्गदाता इथे होते, आम्हाला मुक्तीचा मार्ग दाखवणारे इथे येऊन गेले, आमचे मार्गदाता त्या झाडाखाली बसले. असं हे पवित्र असं स्थळ आहे. या स्थळाला इंटरनॅशनल लेवलची मान्यता मिळावी, या स्थळाला इंटरनॅशनल लेवलचं पर्यटक क्षेत्र बनावं. आणि 2500 वर्षापूर्वी जे ह्या वास्तूला जी किंमत होती, या वास्तूचं जे काही महानता होती ती महानता पुन्हा प्राप्त व्हावी, तरच आपण आपलं विश्वामध्ये आपलं नाव होईल. मला वाटतं तुम्ही हे कव्हर करा. कव्हर केल्यामुळे तुमचं खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप चांगली माहिती दिल्याबद्दल मी आपलं खूप आभारी आहे. जय भीम. जय भीम. मला खूप प्राऊड फील होतं तुमच्यावर की तुम्ही एवढं चांगलं व्हिडिओज बनवतात. आणि म्हणजे मी तुम्हाला खूप वेळा लाईक सबस्क्राईब केले, फक्त असंच व्हिडिओ बनवतो. जय भीम नमोबुद्ध. अरे थँक्यू. मी स्कूलमध्ये गेल्यावर सगळ्यांना तुमची आयडीचं नाव सांगेल आणि तुम्हाला सांगेल लाईक सबस्क्राईब शेअर फॉलो सगळं करा आणि कमेंट. माझे सगळे फ्रेंड तुम्हाला शेअर पण करतात, लाईक सबस्क्राईब पण केलं. मी तुम्हाला खूप वेळापासून लाईक सबस्क्राईब केलंय. मी 2 तासापासून करते फक्त फॉलो. थँक्यू. बाय. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि शेअर मात्र नक्की करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. जय भीम.